नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री होम लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे भूगोल, धडा दुसरा, भारतीय भूगोलाचा इतिहास, स्वाध्याय। प्रश्न अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। 1. प्राचीन द्वीप। 7 प्राचीन द्वीप आहेत। जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुश द्वीप, क्रौच द्वीप, शाक द्वीप आणि पुष्कर द्वीप। प्रश्न दुसरा, प्राचीन भौगोलिक संकल्पना। विश्व, वातावरण व ऋतू, पृथ्वी, भारतवर्ष, दिशा आणि कालमापन। आ, कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा। 1. जम्बूद्वीपाचा आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे। 2. कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे पुष्कर द्वीप होय। 3. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते। ई, गटातील वेगळा घटक ओळखा। 1. अ, लक्षद्वीप, ब, जम्बूद्वीप, क, कुशद्वीप, ड, पुष्कर द्वीप। उत्तर आहे अ, लक्षद्वीप। 2. अ, चंद्र, ब, तारे, क, नक्षत्रे, ड, चांद्रयान। उत्तर आहे ड, चांद्रयान। ई, ओळखा पाहू मी कोण। 1. जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग। उत्तर आहे जम्बूद्वीप। 2. मोठा पाणपक्षी किंवा क्रौच पर्वताचा भूभाग। उत्तर आहे क्रौच द्वीप। 3. कुश गवताचा भूभाग। उत्तर आहे कुश द्वीप। 4. पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग। उत्तर आहे द्वीप। उ, टिपा लिहा। 1. विश्व। वेदांमध्ये विश्वनिर्मितीचे सखोल विवेचन आहे। विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत वात, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोल तयार झाले असे मानले आहे। वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा धरणी म्हणून केला आहे। पुराणांमध्ये विश्वाला भयांतर असे संबोधले असून या सप्तमहाद्वीप आणि सप्तसागर यांविषयी माहिती मिळते। 2. पृथ्वी। प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे, ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो। प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मेरू पर्वत पृथ्वीच्या मध्यभागी स्थित असल्याचे वर्णन केले आहे। तसेच 4 समुद्रांचा उल्लेख आहे। 1. क्षीरसागर, हिंदी महासागर। 2. दधी समुद्र, अटलांटिक महासागर। 3. सुरा समुद्र, प्रशांत महासागर। 4. क्षार समुद्र, आर्क्टिक महासागर। 3. द्वीप। द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग होय। प्राचीन भारतीयांनी द्वीप ही संकल्पना मांडली। जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रौच द्वीप, शाक द्वीप व पुष्कर द्वीप हे 7 प्राचीन द्वीप आहेत। 4. ग्रहण। ग्रहण ही सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या परस्पर स्थितीमुळे घडणारी नैसर्गिक खगोलीय घटना आहे। ग्रहणाचे 2 प्रकार आहेत, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण। पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते। यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते। या काळात ग्रहण स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष या ग्रहणविषयक संज्ञा रूढ झाल्या। उ, दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा। या ठिकाणी दिनदर्शिकेचा वापर करून ऋतुचक्र पूर्ण केले आहे, ते तुम्ही पाहून घ्या। ए, आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो? आफ्रिका खंडात शाल्मली द्वीप आणि कुश द्वीप यांचा समावेश होतो। 2. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? भारताचा भाग जम्बूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे।
3. पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? उत्तर: पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्कर द्वीपात होतो. ऐ. अचूक पर्याय ओळखा. 1. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? उत्तर आहे ड. पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. 2. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? उत्तर आहे ब. सूर्योदय. प्रश्न 3. जंबूद्वीप म्हणजे काय? उत्तर आहे ब. मोठा भूभाग. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.